प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. गिरीश महाजनच्या शब्दात बोलायचं झालं तर अंजलीताई भारती यांच्या तोंडून अनावधानानं नको तो शब्द निघून गेला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात त्यांच्या तोंडून अनावधानानं एक शब्द निघून गेला आणि त्यानंतर स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी, ठेकेदारांनी काहूर माजवायला सुरुवात केली. अंजलीताई भारती यांच्यावरती कारवाई करा. त्या बाईनं असेच शब्द का वापरले? कायद्यानं कठोर कारवाई करा, अशा पद्धतीच्या वल्गना होऊ लागल्या. चित्राबाई वाघ यांच्यापासून ते रुपालीबाई साकनकर यांच्यापर्यंत व्हाया नवनीतबाई राणा यांच्यापर्यंत जिला मिळेल तिने अंजलीताईला झोडपण्याचं काम केलं. मित्रांनो, अंजलीताई म्हणाल्या, त्यांचा आम्ही धिक्कार केला, निषेध केला. अंजलीताई ह्या जे वाक्य त्यांनी वापरलं अमृता फडणवीस यांच्या संदर्भात, ते वाक्य त्यांनी कोणतं वापरलं, काय वापरलं, तो व्हिडिओ मी अजूनही पूर्णपणे पाहिला नाही. परंतु त्यांनी त्यावरती हा गदारोळ माजल्याच्या नंतर जे काही स्पष्टीकरण दिलं तो एक व्हिडिओ त्यांनी टाकला त्यांच्या सोशल मीडियावरती. तो व्हिडिओ मात्र मी आवर्जून पाहिला, ऐकला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांची तळमळ सांगितली. ते म्हणाले की आमच्या लेकी बाळींवरती, इथल्या दलितांच्या, शोषितांच्या, आदिवासी लेकी बाळींवरती राजरोसपणे अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेला कोणत्याही राज्यकर्त्यांचे डोळे उघडत नाही. असाच प्रकार जर एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात घडला, त्याच्या कुटुंबियांच्या संदर्भात घडलं, तर हे आपलं विधान अधिकपणे स्पष्ट करताना किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला आवाज जावा, आपली पोट तिडकीची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत जावी, या भावनेतून अंजलीताई नको तो शब्द त्या ठिकाणी बोलल्या. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की माझ्या तोंडून ते बोलण्याच्या ओघात अनावधानानं तो शब्द आला. त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करेन. मोठ्या मनाने आणि प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याकडून झालेली गलती मान्य केली. परंतु आम्ही आंबेडकरवाद्यांनी मात्र अंजलीताईंच्या त्या शब्दाचं कधी समर्थन केलं नाही. आमची औलाद, आंबेडकरी औलाद ही जात पाहून मेणबत्त्या मोर्चा काढणारी औलाद नाही. आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटच म्हणू. जे आहे ते सडेतोडपणे आम्ही बोलतो. आम्ही जात पाहून कोणाला झोडपत नाही. परंतु या ठिकाणी अंजलीताईंवरती त्यांच्या त्या वक्तव्यानंतर जे हल्ले झाले, जी त्यांच्याबद्दलची भाषा वापरण्यात आली, मी त्यांचा तो व्हिडिओ ऐकला. त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, मला अक्षरशः नको त्या भाषेमध्ये धमक्या देण्यात आल्या आणि त्यामुळे मला शेवटी वैतागून तो फोन बंद ठेवावा लागला. कारण अतिशय अश्लील भाषेमध्ये मला धमक्या येत होत्या. आता एका महिलेने एका महिलेच्या बद्दल केलेली टिप्पणी, त्याबद्दल आम्ही आंबेडकरवाद्यांनी आमच्या महिलेला, आमच्या भगिनीला आम्ही कान उघाडणी केली. परंतु एका महिलेच्या संदर्भात बोलताना दुसऱ्या लोकांनी, पुरुषांनी म्हणा किंवा इतरांनी म्हणा, गलिच्छ भाषेमध्ये बोलणं कितपत योग्य आहे? याला तुम्ही संस्कृती म्हणताय? ही तुमची संस्कृती आहे? त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी फक्त बोलण्याचा मुद्दा त्यांचा इतकाच होता की मला माझ्या भावना
मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यायच्या होत्या. माझ्या बोलण्याचा हेतू एवढाच होता की आमच्या लेकी बाळींवरती, दीनदलितांच्या लेकी बाळींवरती जे अन्याय अत्याचार होतात तसे अन्याय अत्याचार जर एखाद्या मंत्र्या संत्र्याच्या पोरी बाळींवरती झाला तर त्यावेळेला तुम्ही कारवाई कराल काय? अहो, लातूरमध्ये ती 12 वर्षाची चिमुरडी अनुष्का पाटोळे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्याबद्दल आमच्या चित्राबाई वाघ म्हणा, नवनीतबाई म्हणा किंवा आमच्या रुपालीबाई म्हणा एक चकार शब्द काढायला तयार नाही. ठीक आहे, नका काढू, आम्ही समर्थ आहोत. आम्ही कालही संघर्ष करतच आलो, आम्ही उद्याही संघर्ष करत राहू. परंतु ज्यांना कोणाला अंजलीताई भारती यांचे शब्द शिव्या वाटतात त्यांना जरांगे पाटलांचे शब्द काय वाटत होते? मनोज जरांगे पाटील, मराठा क्रांती योद्धा, संघर्ष योद्धा, गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी संघर्ष उभा केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या मागण्या रास्त होत्या, आम्ही देखील त्यांना समर्थन दिलं. आंबेडकरवाद्यांनी त्यांना समर्थन दिलं. सुरुवातीच्या काळात त्यांच्या मागण्या रास्त होत्या. परंतु त्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जी भाषा वापरली ते काय होतं? त्यावेळेला एकाही संस्कृती रक्षकांच्या तोंडून जे स्वयं घोषित ठेकेदार आहेत त्यांच्या तोंडून त्यावेळेला एक ब्र निघाला नाही. म्हणजे अंजली भारती यांनी वापरलेले शब्द या शिव्या आणि मनोज जरांगे पाटलांनी वापरलेले शब्द ह्या ओव्या, म्हणजे तुम्ही जात पाहून शब्दांचा दर्जा ठरवणार आहात काय? कोणी कोणते शब्द वापरले, शब्द त्यांनी तेच वापरले, शब्द यांनी तेच वापरले, शब्द त्याने ते वापरले, शब्द त्याने ते वापरले. परंतु त्या चारही याच्यामध्ये तुम्ही जात पाहून त्या शब्दांचा दर्जा ठरवणार, वर्गवारी करणार, की त्या शब्दांना कोणत्या वर्गात, कोणत्या वर्गवारीमध्ये आपण त्याला ठेवायचं? म्हणजे त्याला ओव्यामध्ये ठेवायचं, की त्याला पोवाड्यामध्ये ठेवायचं, की आणखीन कशामध्ये? अंजलीताई भारतीचा एवढाच गुण आहे की त्या बौद्ध समाजात जन्माला आल्या. नाहीतर आमच्या गोपीचंद पडळकरची भाषा आहे का? काय काय भाषा ती? चित्राबाई तुमच्या पक्षातले बरं ते गोपीचंद भाऊ चित्राबाईंच्याच पक्षातले. गोपीचंद पडळकरची भाषा आमच्या चित्राबाईला विचित्र वाटत नाही. अंजलीताई भारतीची भाषा मात्र त्यांना झोंबते. अर्थात अंजलीताईने तसं बोलायलाच नको पाहिजे, तर आम्ही 1000 वेळा बोलले. चित्राताई, तुमच्या रुपालीबाई आणि नवनीतबाई, अहो तुम्ही तुमच्याच पक्षांमधले म्हणा किंवा तुमच्या युत्या आघाड्यांमधले जे आमदार, खासदार आहे, नेते आहेत, त्यांची जरा भाषा तपासा एकदा. तपासाची गरज नाही, लहान लेकरू सुद्धा सांगेल. आमच्या सीमेवरील बांधवांसाठी जे आमचे जवान आहेत तैनात, त्यांच्यासाठी तुमचा तो परिचारक नावाचा आमदार, माजी आमदार की आजी आमदार माहित नाही, तो परिचारक नावाचा बीजेपीचा नेता काय त्याची भाषा वापरली होती? तेव्हा कुठं होत्या चित्राबाई तुम्ही? तेव्हा कुठं होत्या? अहो तो राज्यपाल, ज्याला आता तुम्ही पद्मश्री का पद्मभूषण काहीतरी पुरस्कार दिलाय, माजी राज्यपाल तो भगतसिंग कोश्यारी, त्याने आमच्या बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणती भाषा वापरली? त्यावेळेला चित्राबाई तुम्ही गप्प होत्या.
फडणवीस साहेबांच्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या आमच्या रुपालीबाई देखील गप्प होत्या. नवनीतबाईचा तर काही संबंधच येत नाही. त्या विचारात पंजाब मधून का हरियाणा मधून आलेल्या लेखबाळ येत्या, महाराष्ट्राच्या सोनबाई येत्या. अहो, तो माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तो भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या संदर्भात काय त्याने भाषा वापरली, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही. चकार शब्द तुम्ही काढला नाही. तुमच्या पक्षाचा तो कोण, तो श्रीपाद छिंदम का कोण, तो तुमच्या पक्षाचा ना, तो त्याला नगरसेवक केलं तुम्ही. नंतर काय बोलला होता आमच्या महाराजांबद्दल. एवढी तुमची स्मरणशक्ती कमी का? ते फक्त एका विशिष्ट जातीचे आणि वर्गाचे होते म्हणून तुम्ही त्यांना सोडलं, आणि आमच्या अंजलीताई भारती या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, बाबासाहेबांची लेख आहे म्हणून त्याला सोडत नसं काम केलं. का नाही बोलला तुम्ही ताई? चित्राबाई, रुपालीबाई, नवनीतबाई, तुम्ही आमच्या भगिनी आहात. तुम्ही तिघी आमच्या भगिनी आहात. परंतु जात पाहून मेणबत्ती मोर्चा जसं काढतात ना काही लोक, तसं तुम्ही व्यक्ती पाहून मत व्यक्त करू नका. व्यक्तीचं तोंड पाहून मत व्यक्त करू नका. गोपीचंद पडळकरला एक न्याय, संभाजी कोण ते एक आहे ते नरेंद्र मोदीचे गुरु का कोण, संभाजी भिडे करता एक न्याय. काय बोलले ते शरद पवार साहेबांबद्दल? संभाजी भिडे हा माणूस पवार साहेबांबद्दल काय बोलले? त्यांच्यासाठी वेगळा न्याय, आणि अंजली भारती यांच्यासाठी मात्र वेगळा न्याय. वा. चित्राबाई, रुपालीबाई आणि नवनीतबाई, अंजली ताई का बोलल्या, तसं वाक्य त्यांनी का वापरलं, एकदा ते पूर्ण व्हिडिओ त्यांचे ऐका. त्यांच्यातली पोटतिडीक, त्यांची प्रामाणिक भावना तुम्ही ऐका. हो, शब्दांची निवड करताना त्यांच्याकडून गल्लत झालेली आहे, त्यांच्याकडून चूक झालेली आहे, ती त्यांनी मान्य केलेली आहे. असं जरी असलं तरी आम्ही त्यांनी त्या वापरलेल्या शब्दाचा धिक्कारच करू. ते शब्द अंजलीताईनं वापरू की आणखीन कोणीही वापरू, वापरता कामा नये. हा महाराष्ट्र आहे, हा भारत आहे, तथागत बुद्धांचा भारत आहे. माय मावल्यांचा आदर करणारा हा तथागत बुद्धांचा भारत आहे. आमच्या देशात, तथागत बुद्धांच्या देशात, व्यक्तिवाचक, जातीय वाचक, धर्मवाचक कोणी कोणते शब्द वापरू नयेत, हीच आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल अनावधानानं नको तो शब्द तोंडून निघाला, त्यामुळं अंजली भारती यांच्यावरती कडक कारवाई करा अशी मागणी करणाऱ्या, आडनावानं वाघ असणाऱ्या चित्राबाई इतरांसमोर मात्र म्याव म्याव करताना दिसतात. गोपीचंद पडळकर असो, जरांगे पाटील असो की संभाजी भिडे असो, या सगळ्यांसमोर बोलताना मात्र आमच्या चित्राबाई वाघ या वाघाच्या म्याव म्याव करायला लागतात. तिथं मात्र त्या बोलायला तयार राहत नाही. चित्राबाई, तुम्ही यांच्या विरोधात देखील एक शब्द फक्त काढून बघा, राजकीय कारकीर्द तुमची संपुष्टात आणतील. आज जी काही तुमची भाजपाच्या मेहरबानीवरती, देवेंद्र फडणवीस यांच्या मेहरबानीवरती जी काही तुमची राजकीय कारकीर्द फुललेली आहे, बहरलेली आहे, ती बहरतच राहो, त्याला आमच्या महामंगल सदिच्छाच राहणार आहे. परंतु हा आपला आणि तो तुपला चेहरे पाहून वक्तव्य करू नका, भाषा वापरू नका.
ती दलितांची लेख आहे, ती भीमराज की बेटी आहे, ती आंबेडकरवादी आहे म्हणून तिच्यावरती वेगळा न्याय, आणि जरांगे पाटील, पडळकर, संभाजी भिडे या आपल्या आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय, असं काही करू नका. वाघ आडनाव आहे, वाघासारख्याच राहा, ही अपेक्षा आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.